माजी काकडे सर, संचालक सुरज सर, माजी विद्यार्थी बाधारे, पर्यवेक्षक संजीबाग सर, आमचे सहकारी आनंद यारकुडे, या विद्यालयातील सर्व गुरुजन वर्ग, शिक्षक शिक्षिका, गोरगावकर सर, समोर बसलेले विद्यार्थी विद्यार्थिनी, जयंती कोणाची साजरी केली जाते याच्या पाठीमागं खूप मोठं महत्व आहे. माणसाची ओळख त्याच्या श्रीमंती किंवा गरिबी किंवा तो कसा दिसतो याच्यावर न होता त्यांचे विचार आणि त्यांनी त्या जीवनात येऊन केलेलं कार्य याच्यावर त्या व्यक्तीची ओळख निर्माण होते. असंच कार्य हे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये त्यात आपल्या भागामध्ये प्रत्येक खेडेपाड्यामध्ये 4 ठिकाणी शिक्षणाचं जाळं निर्माण करणारे आदरणीय दादा यांनी आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण भेटावं ह्यासाठी या शिक्षणाचं जाळं तयार केलेलं आहे. आणि त्यांच्या शिक्षण संस्थेत आपण शिक्षण घेत आहेत याचा फार मोठा कौतुक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही विद्यालयीन शिक्षण घेत आहात, उद्या महाविद्यालयीन घेताल, पुढे जाऊन शिक्षक बनताल, डॉक्टर बनताल, इंजिनियर होईल. पण एक लक्षात ठेवा की जीवन जगत असताना आपण वैयक्तिक आपल्या स्वतःसाठी काही करतो, पण समाजात जगत असताना त्या समाजाचं देणं काही आपल्याकडनं देणं आहे. तर हे देणं काय आहे? तर आपण ज्या परिस्थितीतून शिक्षण घेत आलो, आपण ज्या स्थानावर पोहोचलो तिथं पुन्हा परत वळून बघायचं आणि ह्या आपण ज्या शिक्षण संस्थेत ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेस आपल्याला वही नव्हती, पुस्तक नव्हतं, काय नव्हतं. तर अशा संस्था आम्ही वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वेगवेगळ्या संस्थेत आम्ही शालेय शिक्षण साहित्य वाटपासून या गणवेश वाटपासून आम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. तसंच तुम्ही पण पुढे जाऊन यावेळेस मोठं बनताल त्यावेळेस परत ज्या ठिकाणी तुम्ही मुंबईला पुण्याकडे परत आपल्या ह्या शिक्षण संस्थेकडे लक्ष द्या. आपल्या ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. शिक्षण घेण्यासाठी त्याच्यासाठी मदत करा. त्या ठिकाणी रोज बोलतो, त्या ठिकाणी मला बोलवलं बरोबर सरांनी दादांनी विद्यार्थ्यांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय काकडे सर, ते आदरणीय सर पाटकर सर, आदरणीय पाटोळे सर, पूर्ण श्रद्धेय आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी बहीण आणि भावांनी, आपले शब्द, आपली भाषा, आपलेपण जो की आज चाललाय तो तुमच्याशी जोडली. आज आपण इथे जमलोय आदरणीय दादांच्या जयंती. दादा विथ डिफरन्स होते, विथ डिफरन्स. पण मी लिहायचं ठरवलं, त्यांच्यावर लिहायचं बऱ्याच वेगळं लिहिलं, पण ते काही पटलं नाही. आणि तसंच बाजूला ठेवत गेलं. दादा जर विथ डिफरन्स असते तर दादांवर लिहिलेले शब्दही हे डिफरन्स झाले पाहिजे. दादांवर लिहिलेली रायटिंग ही विथ डिफरन्स झाली पाहिजे, असा एक छोटासा अंशतः प्रयत्न केलेला आहे. कर्मयोगी होते पावसाण्याला ज्या ज्या सरांनी सर्व्हिस केलेली आहे तिथे जाताना 1000, 2000,
तर दादांचा एक्सरे बायपास सर्जरीच्या वेळेस काढले असतील, अनेक आजारांच्या वेळेस काढलेले असतील, त्यावेळी फळा आणि मासाच्या दुर्गुणाची. पण मी असा एक्सरे काढलाय दादांचा, त्या फळा मासाचे सद्गुण काय आहे त्यांना शब्दबद्ध केला आहे आमची दादा या टायटल. तो आज मी तुमच्या बहीण आणि भावांपुढे सादर करणार आहे, श्रद्धेय आणि आदरणीय गुरुजनांसमोर सादर करणार आहे. आमचे दादा आदरणीय नारायणराव सारदाते. अशा प्रत्येक अक्षरांनी त्याच गणनेचे त्यांची सद्गुण ही एका शब्दबद्ध अशा प्रकारे तयार केलेली आहे. आपासून आनंदी ज्ञानगंगा भावताण्याच्या डोंगर तरी जरी ती मुलगी झाली तरी महात्मा फुल्यांनी जे आता परिपाठाच्या वेळेस सांगितलं मी, एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. हा दूरदृष्टीपणा, द्रष्टेपणा दादांच्या लक्षात आला. काहीतरी जर आता बोलताना बोलले अण्णा की दृष्टेपणा होता दादांकडे, दूरदृष्टी, पुढे विद्यार्थ्यांना काय होईल तो दृष्टेपणा यामध्ये शब्दबद्ध केलेला आहे. पुढे सदैव विद्यार्थ्यांमध्ये असायचे, रमतात सदैव विद्यार्थ्यांमध्ये नीच उच्च भाव नाही, हृदयांमध्ये येथे सेवा भावच आहे हातांमध्ये. दादांच्या हातांमध्ये सेवा भाव हा कधी होता, आता नापासून नाही केला कधीही भेदभाव, राखीला सदैव सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव राखणारे दादांचा हा गुरु शब्दबद्ध झालेला आहे. यसने करून अपार नवही आले धरतीवर. दादांचे प्रयत्न इतके होते की राज्याच्या सीएमला आदरणीय विलासरावजींना शिक्षणाचं अमृत पाजणाऱ्या विद्यार्थ्यांना दादांच्या अमृत महोत्सवाला दादांच्या बाजूला येऊन रिंगरोडच्या मानवलोकच्या ग्राउंडवर बसावं लागलं. एमपी जयसिंगराव होते, नभातून फिरणारी माणसं त्या धर्तीवर येऊन दादांच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला बसलेली होती. मी पाहत होतो आणि नकळत माझा पेन बाहेर निघून माझ्या डायरीवर नोंद होत होती. यसने करून अपार नवही आले धरतीवर. असं दादांचं कर्तृत्व होतं. एक चरित्र होते. पुढच्या ओळी आहेत, राहिले सदैव निष्काम कर्मयोगी, राहिले सदैव निष्काम कर्मयोगी, वनवासी बनविले मोठ्या मोठ्या पदांची भोगी. आत्ताच आदरणीय कदमकरांनी सांगितलं, सदाशिवराव शिंदे न्यायाधीश आहेत, आता जे नांदेडला कुलगुरू आहेत वनवासी, हाताला गुरु मानून ही आहे ती मोठ्या मोठ्या पदांवर बसवले. राहिले सदैव निष्काम कर्मयोगी, वनवासी बनविले मोठ्या मोठ्या पदांची भोगी. काळजी करतात सदैव दीन दलितांची, लढा लावणे खरी सुधारली बहुजनांनी. दीन दलितांविषयीच कामाचा लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने त्यांना दलित पुरस्कार दिला. प्रमाण आहे माझ्या लिहिण्याला, प्रत्येक ओळीचा प्रमाण आहे. विदाउट एनी प्रमाण कुठलीही ओळ नाही, रायटिंग आहे. काळजी करतात सदैव दीन दलितांची, लढा लावून घरे सुधारली बहुजनांनी. दादा म्हणजे थोर, नारायण हे शुभनाम, ते राहतील सदैव महान, त्यांना करूया प्रणाम. आता मला एक गोष्ट खटकते, मी माझ्या लिखाणामध्ये लिहिलंय दादा आमचे थोर. थोरांची पुतळे राष्ट्रात, महाराष्ट्रात, मराठवाड्यात, जिल्ह्यात आहेत, असायलाच पाहिजेत. कोण शब्द बोलतायत दादा दादा दादा. शिक्षण माहिती का जीपच्या पाठीमागच्या दरवाजाच्या काचावर लावायला आहेत, फक्त जीपच्या मागच्या दरवाजा
माझ्यावर केले बोलणार पिणार नाही निर्भयपणे ते सत्य वाटतं जिथं सत्य आहे तिथं दत्त आहे दत्त आहे त्यांचा कोणाचा विरोध असेल अशा आदरणीय मंडळींनी मांडी घालून समोर बसावं संस्थेच्या मीटिंग असेल तारीख घेतो समोर येतो काय कारण आहे शिक्षण महर्षी म्हणता मानता दादा पोर म्हणता मानता दुसरा काय आल्यावर बोलू नका म्हणाले बोलल्याशिवाय राहत नाही संस्कार आहेत पाणीपुरी विद्यालयाचे तिथल्या गुरुजनांचे स्पष्ट बोला रोखोक बोला निर्भीडपणे बोला दादांवर लिहिलंय विथ डिफरन्स लिहिलंय दादा डिफरन्स होते हे सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर चर्चा करणार आहे काय विरोध आहे कोणाचा विरोध आहे कशासाठी विरोध आहे बसा बैठकीच्या मांड्या घालून बसा समोर बसा बोला चर्चा करा शिक्षण महर्षी लिहिता बोलता म्हणता वाचता थोर म्हणता जयंत्या साजऱ्या करता दादांना जाऊन मला वाटतंय 5-6 वर्ष तरी झालेली असतील केदारची बाब आहे आतापर्यंत पुतळा तयार झाला नाही पुतळा तयार आहे या लोकांकडे ते काय होती काम वगैरे काय जे काय असतं ते शिल्लक आहे मी भेटतो महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना सदाशिवरावची जिल्हे असतील न्यायालय गुरुगुरु असतील नांदेडला जातो भेटतो पुतळा तयार करतो सहकार्य करा साथ द्या प्रयत्न करू शिक्षण महर्षीचा पुतळा इथे होणार व्हायला पाहिजे सगळ्यांनी मदत करा शाळेचं नेतृत्व केलंय आणि स्वतःतून बक्षीस आणले आणि वृत्ती विद्यालयासाठी आज ठिकाणही दिलंय त्या अधिकाराने बोलतो मी पुतळा व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे आदरणीय दादांच्या बद्दलच्या हृदयाच्या तळापासून बोलणारी दादांची सहकारी आता मला जाणवलं किती संवेदनशीलपणाने बोलतायत टोकाची भाषा बोलतायत लाथ मारण्याची ऐकलंय आता आपण सगळे मदत करा चांगल्या कामाला चांगल्या मनाने चांगलं सहकार्य करा काय चूक आहे आदरणीय दादा अनेक आठवणी आठवतात स्थानिक विद्यालयात यायचे पोटाला चिंता घ्यायची बाकीची मुलं पळून जायचे मी मागे हात करून समोर यायचो गॅस मिनिटा रविवारपणे घेत होते वडीलधाऱ्याच्या घरातल्या ज्येष्ठ आणि वडीलधाऱ्या माणसाच्या प्रमाणे घ्यायचे आपलं समजायचे मी पुढे जायचे दादांच्या अनेक आठवणी वेगवेगळ्या सांगता येते कोणी म्हणतात दादा आधारवर होते मी म्हणे नाही आधारवर तर होती दादा या बरेच शिक्षण संस्थेची आई होते आई घरात असते तेव्हा तिचं बाळ व्हायला पडायला लहान नसतं तैरा व्हायला पडायला लहान आदरणीय दादांवर माझ्या हातून गेल्या गेलं माझं भाग्य समजतो त्याग आहे 1961 साली एक भावनिक आवाहन कागदेकरांना केलं जिथे राहा म्हणून त्यावर नोकऱ्या उपलब्ध होत्या त्या सोडून त्याग केला आदरणीय अण्णा तिथेच राहिले संस्थेसाठी योगदान दिलं अनेक त्याग करणारे वेगवेगळे आहेत करत आहेत दादांचा जसा त्याग निस्वार्थ लोकांसाठी जे करत होते करतात त्यांचं कार्य आहे असंच एक मला लिखाणाला अजून व्यक्तिमत्व इथलं भावलं अजून सुद्धा तसं निस्वार्थपणे अनिष्ठा माध्यमातून गोरगरीब लोकांना प्रगतीकडे अभिवृद्धीकडे विज्ञानाकडे नेण्याचं काम करत आहे
काय शब्द बोलतात, तेच दिव्यत्वाची प्रचिती, तेच कर माझे तुळशी. दिव्यत्व आहे, गोरगरीब लोकांना सुधारण्याचं, त्यांना शिक्षण देण्याचं दिव्यत्व आहे, त्यांच्यामध्ये लिहिलेलं आहे. वेळही फार कमी आहे, समोर काही दिसत आहे. डिफरन्स लोकांवर, डिफरन्स रायटिंग, वेगळेपणाच्या असणाऱ्या लोकांवर वेगवेगळं लिखाण आपल्या हातून होत आहे. माझा एक संत येतोय, एक्सरे ऑफ गुडनेस, सद्गुणांचा एक्सरे, फळा आणि माताच्या त्या सद्गुणांचा एक्सरे मी माझ्या संग्रहात तयार करतोय. बरेच झाले महाराष्ट्रात विखे पाटलावर लिखाण चालू आहे, प्रवरानगरचे पंजाबराव देशमुख आहेत, दादा आहेत, हे आहेत, संत लिखाण आहेत. घटनाकार बाबासाहेब आंबेडकर, भारत रत्नाच्या त्या नावातच त्यांचं जे काही कार्य केलेलं वेगवेगळं तेही लिखाणाच्या काही ओळी पूर्ण झाल्या. सत्य लिखाण बाकीचं सुरू आहे. असं वेगवेगळ्या लिखाणात आहे. डिफरन्स असणारा जो रायटिंगचा संग्रह आहे तोही येतोय. परिपूर्ण प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकारे दादांना 6 वर्ष झाली. अनेकांनी आदरांजली वाहिली असेल, अनेकांनी श्रद्धांजली वाहिली असेल. विथ डिफरन्स दादांना माझी विथ डिफरन्स श्रद्धांजली आज इथे मी देणार आहे. या गणेश शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालयाला दादांचे अत्यंत विश्वासू, दादांसोबत तळमळीने काम करणारे आदरणीय डीपी सरांचाही, पालकर सरांचा उल्लेख अण्णांनी जेव्हा मी घरी गेलो आणि त्यांना म्हणालो मी आता येथे तुमच्या हस्ते देऊ शकतो या, तर आवर्जून उल्लेख केला. डीपी पालकर सरांनी दगड ट्रॅक्टर मध्ये, ट्रक मध्ये भरू त्या माणसांनी पूर्ण योगदान दिलेले या संस्थेसाठी. डीपी पालकर सरांना खूप धन्यवाद देतो. आणि आता आदरणीय ते पोस्टर मी अण्णांच्या हस्ते आदरणीय अमित दादा यांच्या